गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट जॉईन करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात US मार्केटमध्ये काल रात्री काय झालं. तर काल रात्री इंटरनॅशनली फार मोठे डेव्हलपमेंट झालेले आहेत आणि त्याचा बराचसा इम्पॅक्ट देखील आपल्याला गिफ्ट निफ्टीवरती पाहायला मिळतं. तर ते सगळं आधी व्यवस्थित समजून घेऊयात. काल जेव्हा आपलं मार्केट बंद झालं आणि चायनीज मार्केटही बंद झालं होतं, तेव्हा चायनानं स्टिम्युलस पॅकेज अनाऊन्स केलेलं आहे आणि ते स्टिम्युलस पॅकेज अनाऊन्स केल्यानंतर हाँगकाँग मार्केट चालू होतं आणि ते हाँगकाँग मार्केट शूटअप झालं. म्हणजेच काय की एशियन मार्केटसाठी ही एक फार चांगली गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचाच इम्पॅक्ट रात्री आपल्याला गिफ्ट निफ्टीमध्ये देखील पाहायला मिळाला. गिफ्ट निफ्टी ऑलमोस्ट 100-125 पॉईंट वरती गेली होती. त्यानंतर US मार्केट सुरू झालं आणि US मार्केटमध्ये त्यानंतर काय झालं, पुन्हा चायनानं एक एनव्हिडियावरती केस फाईल केलेली आहे. तर ती न्यूज समोर आली. ती न्यूज समोर आल्यानंतर US मार्केटमध्ये देखील एनव्हिडियाचा सगळ्यात मोठा आपण काय म्हणतो की होल्ड आहे आणि एनव्हिडिया पडायला सुरुवात झाल्यामुळे तिथे मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी करेक्शन आपल्याला पाहायला मिळालं की जे गेले पूर्ण महिनाभरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. तर US मार्केट ऑलमोस्ट $1 ते 1%च्या आसपास डाऊन आहेत. 1% नाही परंतु $1च्या आसपास डाऊन आहेत सगळे इंडेक्सेस. त्यामुळे आपण म्हणू शकतो की त्याचा इम्पॅक्ट पुन्हा गिफ्ट निफ्टीवरती झाला आणि पूर्ण जो प्रीमियम वाढलेला होता तर तो वाईप आउट झाला. त्यामुळे आता गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की ऑलमोस्ट मार्केट फ्लॅट ओपन होईल. 10 ते 15 पॉईंट आयदर गॅप अप आयदर गॅप डाऊन, की ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. आता आपण जर कालचा FIS DISचा डेटा जर पाहिला तर FIS आणि DISमध्ये आता पुन्हा फाईट चालू झाली आहे. काल FIS पुन्हा नेट बायर होते 700 कोटींसाठी आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1600 कोटींचं सेलिंग केलेलं आहे. तर मग या पद्धतीनं मार्केट चालू आहे. आता जर आपण टेक्निकली पाहिलं तर मार्केटमध्ये 24,800 त्यानंतर 25,000 या लेवलला फार जास्ती ओपन इंटरेस्ट क्रिएट झालेला आहे. म्हणजे मार्केटला सहजासहजी या वीकमध्ये तरी 24,850 जो काही त्याचा आत्तापर्यंतचा हाय आहे फिबोनाची रिट्रेसमेंटने जो 50% होतो, तर तो ब्रेक करणं एवढी इझी आहे अशी सध्या परिस्थिती राहिलेली नाही, कारण कॉल रायटर्स फार जास्त प्रमाणात तिथे येऊन बसलेत. जर आता आपण गुरुवारची जी सगळ्यात मोठी कॅन्डल होती ती जर आपण पाहिली तर ती कॅन्डल फार मोठी बनल्यामुळे काय झालं की मार्केट कन्सॉलिडेट करायला लागले. आता म्हणजेच इनसाइड कॅन्डल बनवायला लागले. म्हणजे जर डाऊन साईडला जर पाहिलं तर 24,350 आणि हायर साईडला पाहिलं तर 24,850 एवढी मोठी रेंज आता त्या एकाच कॅन्डलची आहे. त्यामुळे जोपर्यंत ती कॅन्डल आयदर अप साईड आयदर डाऊन साईड ब्रेक होत नाही तोपर्यंत फार मोठं मुवमेंट आपण एक्सपेक्ट करू शकत नाही. परंतु इव्हेंच्युअली मार्केट हायर साईडला ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे काही दिवस जर मार्केटनं कन्सॉलिडेट केलं तर ॲक्युम्युलेशन क्रिएट होईल वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये, की जे स्टॉक डाऊन होतील त्याच्यामध्ये लोक बाईंग करतील आणि सपोर्ट लेवलला बाईंग झाल्यामुळे काय होईल की एक दिवस मार्केट पुन्हा शूटअप करायला सुरुवात करेल. त्यामुळे जोपर्यंत गुरुवारची जी कॅन्डल आहे त्याचा लो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही. बाय ऑन डिपचा सिनेरिओ कंटिन्यू राहील आणि जेव्हा जेव्हा मार्केट कन्सॉलिडेट करतं तर तेव्हा काय होतं की जे जे स्टॉक एक्स्ट्रा हाईप झालेले आहेत तर ते खाली येतात आणि ते खाली आल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये जिथे कुठे चांगला एक बेस बनतो तर त्या ठिकाणी सपोर्ट लेवलला बाईंग आपल्याला पाहायला मिळतं. तर मग अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच ट्रेड केला पाहिजे. आता US मार्केटमध्ये जर काल रात्री आपण पाहिलं तर HDFC बँक हायर होता, त्यानंतर इन्फोसिस देखील हायर होता, परंतु ICICI बँक थोडासा रेडमध्ये क्लोज आहे. तर याचाच त्यानंतर एक रिपोर्ट आला की TCSला थोडंसं डाऊनग्रेड करण्यात आलेलं आहे आणि जे आपण काय म्हणतो इन्फोसिस आणि विप्रो यांना अपग्रेड करण्यात आलेलं आहे शेअर प्राईजला एका ब्रोकिंग फर्मकडनं. तर मग याचा इम्पॅक्ट देखील आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. त्यामुळे TCS, इन्फोसिस आणि विप्रो याच्यावरती लक्ष ठेवायला हरकत नाही. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा आता मार्केट कन्सॉलिडेट करते तेव्हा एक एक प्लेअर समोर येतोय. जसं की आतापर्यंत HDFC बँक समोर येतोय, तेव्हा पाहावं लागेल की आता रिलायन्स समोर येतो का, त्यानंतर अजून दुसरा एखादा हेवीवेट आहे तो समोर येतो का, ते हे पाहावं लागेल. परंतु रिलायन्सची बारी येणं बाकी आहे.
बाकी ऑलमोस्ट सगळे थोडे 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 चालून झालेत, परंतु रिलायन्स काही चालायचं नाव घेत नाही. म्हणजेच काय, त्यासाठी बाकीचे जे हेवीवेट स्टॉक आहेत तर त्यांना पडावं लागेल आणि मग रिलायन्स वर जाईल. म्हणजे काय होईल की ॲव्हरेज मॅच होईल आणि मार्केट कन्सॉलिडेट जरी करत राहिलं तरी देखील आपल्याला हे स्टॉक्स चांगल्या लेवलला पाहायला मिळतील. अशा पद्धतीनं हे सगळं सिनेरिओ चालत राहील. म्हणजेच काय की सध्या बाय अँड डिपचा सिनेरिओ आहे आणि काल मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की इंडिया विक्स डाऊन झालेला आहे आणि आता तो डाऊनच व्हायला सुरुवात होईल कारण मार्केट कन्सॉलिडेट करेल. मग तो जसं डाऊन होईल तसं ऑप्शन बायरच्या फेवरमध्ये सिच्युएशन राहणार नाही, तर ती ऑप्शन सेलरच्या सिच्युएशन फेवरमध्ये चालली जाईल. म्हणजेच काय की आता जे पोझिशनल ऑप्शन सेलर्स आहेत की 2-2 4-4 दिवस किंवा वीकली कॉल होल्ड करतात सेल करून, तर त्यांच्यासाठी चांगले दिवस आहेत आणि त्यांना फायदा देखील फार चांगला होऊ शकतो. तर मग अशा पद्धतीनं आपण थोडंसं व्यवस्थित कन्सॉलिडेशनमध्ये आहोत, तर त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा स्टॉक आता सपोर्टवरती येतील तर त्याला आपण बाय करून चांगल्यापैकी आपण त्याच्यातनं फायदा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.